संत महात्मे आपल्याला सायास करून शिकवत असतात महाराज. सायास करून प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगत असतात. संतांच्या इतकं सोपं जगाच्या पाठीवरती कुणीच सांगू शकत नाही महाराज. जगाच्या पाठीवर जितकं संतांनी सोपं करून सांगितलेलं आहे तितकं सोपं कुणी सांगू शकत नाही. आपण म्हणतो ज्ञानेश्वरी अवघड आहे, ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही, पण महाराज हे साफ चुकीचं आहे. ही कल्पना चुकीची आहे. ही कल्पनाच मला मान्य नाही, मुळीच मान्य नाही. कारण ज्ञानोबरांची उभी आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेने आबाल सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंती. ज्ञानोबराय काय म्हणतात की तेने आबाल सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतली. चला आता सगळ्यांनी एकदा ओवी माझ्या पाठीमागे म्हणा. तेने आबाल सुबोधे, तेने आबाल सुबोधे, तेने आबाल सुबोधे ओवियेचेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिले. महाराज मला पारायण आम्ही दिले नाही का? पारायण जेवढं सांगायचं तेवढं चालू द्या तुमचं. तर सकाळ आहे, संध्याकाळ आहे, वाचन आहे. सकाळी 3 तास आहे, दुपारी 2 तास आहे, नाही का? वाचक मंडळी सुद्धा संख्येनं भरपूर आहेत. कुळी कन्या पुत्र, तिथं सुद्धा आधी शब्द काय आलाय? कन्या. मुली भरपूर आहेत वाचनाला, नाही का? एकदा सर्व वाचकांचं मनपूर्वक स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा, नाही का? म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये वाचायला बसणं हे काय सोपी गोष्ट नाही महाराज. काहीतरी कृपा असावी लागते, काहीतरी भाग्य उदयाला यावं लागतं, त्यावेळेस ती आपण ज्ञानेश्वरी वाचतो असो. आता माझा मुद्दा काय की तेने आबाल सुबोधे या शब्दावरती माझा मुद्दा आहे. ज्ञानेश्वरी कशी आहे? आबाल सुबोध. हे कोण सांगतंय? कीर्तनकार सांगतोय का? प्रवचनकार सांगतोय का? हे कोण सांगतंय? ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली तेच ज्ञानोबराय सांगतात की तेने आबाल सुबोधे. आबाल सुबोध, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, आबाल वृद्ध हा शब्द ऐकला असेल, नाही का? आबाल वृद्ध म्हणजे काय? लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे आबाल वृद्ध. तसं ज्ञानोबराय सांगतात की तेने आबाल सुबोधे. आबाल सुबोधे म्हणजे लहानाला सुद्धा चांगल्या प्रकारे बोध होईल. सुबोधे, आबाल सुबोधे, तेने आबाल सुबोधे. म्हणजे माझी ज्ञानेश्वरी कशी आहे तर आबाल सुबोध आहे. लहानातला लहान मुलगा जरी समोर असेल ना तरी त्याला माझ्या ज्ञानेश्वरीतील ओव्या कळतील. ज्ञानेश्वर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. अक्षरशः ज्ञानोबरायांनी कहर केलाय, कहर. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? कहर आहे, कहर. दृष्टांताचा कहर आहे. महाराज जसं पावसाळ्यामध्ये धो 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 पावसाच्या धारा कोसळाव्यात, सरीवरती सरी कोसळाव्यात, तशी ज्ञानेश्वरामध्ये दृष्टांताची झडच्या झड आहे महाराज. ही एक सिद्धांत पटवून देण्याकरता ज्ञानोबराय किती दृष्टांत सांगतात, नाही का? अगोदर दृष्टांत, परत सिद्धांत, परत पुन्हा दृष्टांत. तुम्हाला हा नाही समजला हा घ्या, बरं हा नाही समजला तर पुढचा दृष्टांत घ्या. अशा पद्धतीचे हा ग्रंथ आहे. अशा पद्धतीचा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. कसा ग्रंथ आहे हा? आबाल सुबोध आणि ओवी छंदामध्ये हा ग्रंथ आहे. आणि प्रत्येक अक्षरामध्ये कोणता रस भरलाय तर ब्रह्मरस भरलाय महाराज. चला आता तुम्हाला दृष्टांताकडे घेऊन जातो. दृष्टांताची आपण काय करू? एक सैर करूया, दृष्टांताची सैर करूया. 9व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकाखाली काही दृष्टांत आहेत. आता पहिला दृष्टांत मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एवढा दृष्टांताचा भाग मी घेईन आणि थोडक्यात सेवा आपली नियोजित वेळेमध्ये 11ला म्हणजे 11ला बरोबर गाडी नाही का थांबेल आपली, त्यामुळे काळजी करू नका. ऐका आता पहिला दृष्टांत ज्ञानोबराय सांगतात. फक्त दृष्टांताची मजा घेत चला, बाकीचं सगळं विसरून जावा. फक्त त्या ओवीमध्ये येऊन फक्त लक्ष द्या, लक्ष आपलं केंद्रित करा. हे दृष्टांत किती जरी वेळा सांगितले ना महाराज पुन्हा 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 ते सांगावेशेच वाटतात. हे दृष्टांत काही शिळे होत नाही. मला सांगा, रोज उगवणारा तो सूर्य, त्या रोज उगवणाऱ्या सूर्याला कोण शिळा म्हटलंय का? हो कधी? का नित्य वाहणाऱ्या गंगेला कोणी पारस म्हटलंय का?
तसं हे ज्ञानोबारायांचे दृष्टांत आहेत, किती जरी सांगितले तरी पुन्हा 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 सांगावं वाटतात. मला सांगा, तो लहान जो मुलगा आहे त्याला आई चिवची काऊची गोष्ट कितीतरी वेळा सांगते नाही का, ते भोपळ्याची गोष्ट कितीतरी वेळा सांगते. ते लहान मुलगा काय म्हणतं, आजे मला परत तीच गोष्ट सांग. म्हणजे त्या गोष्टीमध्ये रस, साधे त्या गोष्टीमध्ये जर इतका रस असेल, त्या मुलाला इतका रस जर वाटत असेल, तर आपल्याला ज्ञानोबारायांच्या दृष्टांतामध्ये किती रस वाटला पाहिजे नाही का. हे दृष्टांत कुणाचे? ज्ञानोबारायांचे आहेत महाराज. एक वेळ आपली नजर सिद्धांतापर्यंत नाही गेली तरी हरकत नाही, तो सिद्धांत बाजूला जरी राहिला तरी चालेल नाही का. सिद्धांताची दृष्टांताची रचना कशा करता असते, तर सिद्धांता करता असते. दृष्टांत का द्यायचा, तर नाही का सिद्धांत सोपा व्हावा याकरता दृष्टांत दिला जातो. तुका म्हणे वत्स जेणवेचे चित्ती तैसे मजे सांभाळी. तुकोबारायांना मगाच्या अभंगामध्ये प्रश्न पडला की काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता नाही का, काय सांगू आता, सांगणार काय. मग त्यावेळेस तुकोबारायांनी दृष्टांत दिला. ज्यावेळेस सांगताच येत नाही कुठली गोष्ट, सांगण्याच्या पलीकडेचा एखादा सिद्धांत होऊन जातो, त्यावेळेस तो सोपा करण्याकरता दृष्टांत दिला जातो आणि मग त्या दृष्टांत देऊन तो सिद्धांत पटवून दिला जातो. आता दृष्टांत नीट ऐका, अगोदर सिद्धांत ऐका. अगोदर काय ऐकणार, दृष्टांत ऐकणार का सिद्धांत? बरं सिद्धांत ऐका, अगोदर सिद्धांत सांगा का दृष्टांत ऐकायचं, काय सांगायचं? तुम्ही काय सांगत महाराज आज तुमचंच कीर्तन नाही का, तुम्ही काय सांगाल ते असं. चला दृष्टांताकडे येऊया पहिल्यांदा. महाराज जसं म्हटले तसं दृष्टांताकडे. मला सांगा, पेढा कुठूनही खा, पेढा काय तवा डावीकडून खाल्ला काय, उजवीकडून खाल्ला काय, वरून खाल्ला काय, खालून खाल्ला काय. ज्ञानेश्वरी पसायदानापासून उलटी वाचली काय, किंवा ओम नमोच्या अध्यायापासून वाचली काय, किंवा 9व्या अध्यायापासून प्रारंभ केली काय, कुठून सुद्धा वाचा, कुठलंही पान उघडा आणि वाचा, पण वाचा नाही का, वाचाल तर वाचाल अशी ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे इतका गोडवा भरलाय त्याच्यामध्ये. ज्ञानोबाराय जसं म्हणतात की अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याची तोरी तेची ते अमृत लहरी जुळे घेतली. अख्खाच्या अख्खा अमृताचा समुद्र आहे. कल्पना करा, अख्खाच्या अख्खा काय आहे, अमृताचा समुद्र आहे. आता मला सांगा, एखादा अगस्त्य असेल, त्या अगस्तीनं अख्खाच्या अख्खा समुद्र पिला होता. तसं एखादा असेल की त्याच्या अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत असेल नाही का, अख्ख्याची अख्खी भगवद्गीता मुखोद्गत असेल, आमची नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, काय अडचण नाही नाही का, काही अडचण नाही. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. ठीक आहे, तुमचा अख्खीच्या अख्खी नसेल ज्ञानेश्वरी पाठ, पण एक तरी ओवी अनुभवावी. मी तर म्हणतो अख्खी एक ओवी सुद्धा बाजूला राहिली, अख्खी एक ओवी सुद्धा बाजूला राहिली, ते एक ओवीतला एक जरी अक्षर कळलं, शब्द एक जरी शब्द कळला, बरं तो शब्द पण बाजूला राहू द्या, त्या शब्दातलं एक अक्षर जरी कळलं, त्यातला एक बिंदू, एक अनुस्वार जरी कळला ना, तरी आमच्या जीवनाची धन्यता, आमच्या जीवनाची कृतकृत्यता त्याच्यामध्ये सामावली. महाराज ज्ञानेश्वरी वाचता वाचता एक भावना अशी उत्कट निर्माण होते मनामध्ये की ज्ञानेश्वरीमध्ये जितके शब्द आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये जितके अक्षर आहेत, तितके भगवंतानी जन्म द्यावेत, तितके भगवंतानी जन्म द्यावेत. आणि प्रत्येक जन्म फक्त एक 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 अक्षर किंवा एक 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 शब्द, आपण फक्त त्या शब्दाचाच फक्त विचार करावा, बस दुसरं काहीच करू नये. जसं मगाशी म्हटल्या आका म्हटलं की जरा 7व्या अध्यायामध्ये महाराज विवेचन सांगा. आता त्या 7व्या अध्यायामध्ये भगवंत काय म्हणतात की बलवानामधलं बळ मी आहे, भगवंत सांगतात. भगवंत स्वतःची व्याप्ती सांगतात, मी कुठं आहे, तर बळवानातले बळ मी आहे, बुद्धिवानातली बुद्धी मी आहे, तपस्वियांच्या ठिकाणचं तप मी आहे. आता ही भगवंतांनी जर सांगायला सुरुवात केली आणि महाराज जरी एक शब्द जरी कळला ना आपल्याला आयुष्यभरामध्ये की तप हा एकच शब्द आयुष्यामध्ये कळला ना, काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलांटी नाही, बस तप शब्द जरी कळला आणि आयुष्यभर तो तप शब्द जरी त्याचा जप तो जपला ना आपण, तरी आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे. महाराज धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती नाही का. एक धर्म जरी शब्द आपल्याला कळला, मगाच्या प्रवचनामध्ये हेमंत महाराजांनी धर्माविषयी खूप छान प्रवचन केलं. त्यांनी आपल्याला फक्त एक जरी शब्द कळला धर्म, अहो त्या धर्माकरता भगवंत अवताराला येतोय. यदा यदा ही
धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य धर्माचे पालन की जसं भगवंत धर्माकरता अवतरित होतो तसं आम्ही सुद्धा धर्माचं पालन करण्याकरता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आमचं सुद्धा काम काय तेच आहे धर्माकरताच आम्ही अवताराला येतो. महाराज एक जरी शब्द कळला तरी आपल्याला आपली धन्यता आहे आयुष्याची धन्यता आहे असे संत महात्म्यांचे शब्द आहेत. असो ऐका आपला दृष्टांत ऐका पहिला दृष्टांत आहे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तुझेची आपद्राड बरी त्या वेरुनी गोचिड काय अशुद्ध नसे विधी. अगदी धावत्या पद्धतीने सांगतो आणि सेवा आटोपते घेतो. महाराज पहा की ज्ञानोबा सांगतात की पाहे पा दूध पवित्र आणि गोड. आता त्या दृष्टांतामध्ये सर्वांनी प्रवेश करा. डोळ्यासमोर गाय आहे ना गायीचे सड नाही का गायीच्या कासेला तो गोचिड आहे. दूध कुठं आहे त्या कासेमध्येच दूध आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. ते दूध कसं आहे पवित्र आहे ते दूध कसं आहे गोड आहे पण कसं आहे त्वचेच्या पदराआड आहे. पण या ठिकाणी गोचिड मात्र काय करतं ते गोचिड अशुद्ध रक्त सेवन करतं. ते गोचिड शुद्ध पवित्र दूध प्राशन करतं का नाही. हा झाला पहिला दृष्टांत संपला. बघा म्हणजे इथं वृत्ती गोचिड ही वृत्ती लक्षात घ्या. चांगला आहे त्या चांगल्याचा स्वीकार करायचा नाही पण अशुद्ध रक्त मात्र सेवन करत बसायचं. त्वचेचा पदरच मध्ये या पवित्र आणि गोड दुधामध्ये काय मध्ये फक्त त्वचेचा पदरच मध्ये. पण त्या गोचिडाची वृत्ती कधी अशी होत नाही की ते पवित्र दूध ग्रहण करावं म्हणून. ते गोचिड काय करतं अशुद्ध रक्त प्राशन करत बसतं. ज्ञानोबा म्हणतात ठीक आहे तुम्हाला हा पहिला दृष्टांत नसेल समजला बाजूला ठेवा दृष्टांत. दुसरा दृष्टांत ऐका. का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी पराभूसे विजय भ्रमरी हे राजकुलची मुरे. का कमलकंदा आणि दरदुरी. आता दुसऱ्या दृष्टांतामध्ये प्रवेश करा. का कमलकंदा आणि दरदुरी कमळ का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी. ते सरोवर जे आहे ते काय आहे घर आहे. कमळाचं सुद्धा तेच घर आणि बेडकीचं दरदुरी म्हणजे बेडकी सुद्धा त्याच घरात राहते म्हणजे त्याच तळ्यामध्ये राहते. का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी पराभूस सेविजे भ्रमरी येरा चिकुलची उरे. त्या कमळातील परागकणाचा चारा कोण सेवन करतं. बाहेरून भुंगा येतो त्या कमळावरती बसतो परागकणाचा चारा सेवन करतो आणि निघून जातो. मला सांगा तिथंच असणार ती बेडकी. त्या बेडकीला काय ती बेडकी चिखलातच लोळत पडते. हा झाला दुसरा दृष्टांत. पहिला दृष्टांत कळला गोचिडीचा. दुसरा दृष्टांत कशाचा बेडकीचा. म्हणजे त्या बेडकीला सुद्धा चांगला असा मकरंदाचा चारा जवळ आहे परागकणाचा चारा जवळ आहे पण ती चिखलामध्ये लोळत बसले. आता तिसरा दृष्टांत ज्ञानोबा सांगतात ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी परी तेच बैसोडी उपवास करी का दरिद्रीची. आता नजरेसमोर आपली कल्पनाशक्ती वापरायची आणि नजरेसमोर तो दृष्टांत रंगवायचा. ना तरी निदैवाच्या परिवरी शब्द काय आलेत ना तरी निदैवाच्या परिवरी. निदैवी म्हटल्यानंतर त्याची कपडे असे सुटापुटातले असतील का हो नाही का. कडक इस्त्री केलेले असतील का नाही का अशा असतील का नाही. अहो त्याच्या अंगावरती नाही का कपडे सुद्धा कसे असतील मळलेले असतील कळकटलेले असतील. निदैवाच्या परिवारी त्याचा जो परिवार असेल लहान मुलं जे असतील त्या लहान मुलाच्या अंगावर तर कपडे सुद्धा नसतील. हातापायाच्या काड्या झालेल्या असतील नाही का. त्यांच्या चेहऱ्यावरती अवकळा पसरलेली असेल. ना तरी निदैवाच्या परिवारी म्हणजे अख्खा परिवार असा दरिद्री अवस्थेमध्ये
बरं आता परिवार कसा बंगल्यामध्ये राहत असेल का ना, तरी निदैवाच्या परिवारी म्हणजे त्याची काय असेल, झोपडी असेल एक साधी, नाही का. आणि ती झोपडी सुद्धा कशी असेल तर चंद्रमौळी झोपडी. वरून जर बघितलं त्या झोपडीतून रात्रीच्या वेळी तर वरती काय दिसेल, चंद्र दिसेल. म्हणजे अशी त्याची झोपडी असेल. त्याच्या घरातली जर भांडी बघितली तर भांडी सगळी कळकटलेली असतील. त्याला 4 दिवस कधी जेवायला मिळतंय तर कधी जेवायला मिळत नाही, अशी त्याची अवस्था. म्हणजे हा सगळा चित्रपट आपल्या नजरेसमोर आणा. फक्त ज्ञानेश्वरी मध्ये ओवी फक्त ज्ञानोबारायांनी लिहिली की ना तरी निदैवाच्या परिवारी. पण आपण जर सतत 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 एका दृष्टांताला जर भेट दिली, मला सांगा, आपण जर एखाद्या गावाला भेट दिली, आपल्याला सांगावं लागतं का त्या गावामध्ये कुठं काय आहे ते, नाही का. मंदिर कुठे ते आपल्याला कळतं, स्टँड कुठे ते आपल्याला कळतं, एका घराच्या समोर दुसरं कुठलं घर आहे ते कळतं, नाही का. तसं दृष्टांतामध्ये जर आपण प्रवेश केला तर आपल्या डोळ्यासमोर असं चित्र ज्ञानोबाराय उभं करतात की ना तरी निदैवाच्या परिवारी. आता महत्वाची गोष्ट ऐका, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी. लोह्या म्हणजे काय की सोन्याची नाणी. त्याच्या या दारिद्र्यतेला, त्याच्या या विपन्नतेला छेद देणारं धन कुठं पुरलंय, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी. जेत बैसोनी उपवासू करी का दरिद्रीची. जिथं बसून तो उपवासी जीवन जगतोय, जिथं बसून, नाही का, कुटुंबासमवेत जिथं बसून आलेलं 4 दिवसातनं मिळालेलं अन्न, नाही का, 4 जणांमध्ये वाटून तो खातोय, तिथं लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी. जेत बैसोनी उपवासू करी का दरिद्रीची. जिथं बसून उपवासी जीवन जगतोय, जिथं बसून दारिद्र्य भोगतोय, तिथंच ते धन पुरले, ज्ञानोबाराय सांगतात. आता कल्पना करा की पलीकडे टिकाव पडलंय, एखादा फावडं पडलंय दुसऱ्या शेतकऱ्याचं, त्यानं ते अंगामध्ये आहे नाही तेवढं बळ वापरलं, तो टिकाव घेतला आणि त्यानं जर बसल्या जागी एक घाव जर घातला, आहे नाही तेवढी शक्ती वापरून, आहे नाही एवढी शक्ती का म्हणतोय तर 4 दिवसातच त्याला अन्न मिळतंय, नाही का. ज्या वाटेने तो जातोय अन्न मागण्याकरता त्या वाटेवरती चिंतामणी पडले, तो चिंतामणी ठेसकाळतोय पायानं. बरं, ज्या झाडाखाली बसतोय ते झाड आहे कल्पतरूचं. कल्पना करायला काय आपल्याला हरकत आहे, नाही का. कल्पना आपण करू शकतो ना. ज्या झाडाखाली बसलोय ते झाड कशाचं आहे, कल्पतरूच आहे. त्या झाडाखाली बसून तो झोळीला गाठी मारतोय आणि तिथून जरा 4 पावलं पुढे जातोय आणि मनामध्ये कल्पना करतोय की गावातल्या अमुक अमुक लोकांनी बरं का मला काही ना काहीतरी शिळपाकं वाढावं. बसलाय कुठं, कल्पतरूच्या झाडाखाली, तिथं झोळीला गाठी मारतोय. बरं, रस्त्याने येताना चिंतामणी ठेसकाळत येतोय. बरं, जिथं झोपडी आहे त्या झोपडीमध्ये जिथं काय धन पुरलंय तिथं बसून तो उपवासी जीवन जगतोय. कुदळ घेतली, आहे नाही एवढं बळ जरी वापरून त्यानं घाव घातला तर खणखण आवाज होईल आणि एखादी मोहर सुद्धा काय होईल, बाहेर पडेल महाराज. हे झाले 3 दृष्टांत. किती झाले, 3. पहिला कुठला, गोचिडीचा. दुसरा कुठला, बेडकीचा. तिसरा कुठला, निदैवी माणसाचा. मग हे 3 दृष्टांत झाल्यानंतर ज्ञानोबाराय सिद्धांत सांगतात की तैसा हृदयामध्ये मी रामू. काय, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. ज्ञानोबाराय काय सांगतात की तैसा म्हणजे कैसा, या वरच्या 3 दृष्टांतासारखा तैसा. जसा गोचिडीला दूध जवळ आहे, आता तिथं अंतर जर काढायला गेलं तर काही सेंटीमीटर मध्येच अंतर येईल, त्वचेचा फक्त पदर आहे. बरं, दुसऱ्या उदाहरणामध्ये ते अंतर वाढत गेले. बेडकी आणि मकरंदाचा चारा याच्यामधलं काही अंतर मीटर मध्ये येईल, नाही का, थोडं अंतर वाढलंय. त्याच्यापेक्षा तिसऱ्या दृष्टांतामध्ये अंतर वाढलं असेल महाराज. पण महाराज सिद्धांतामध्ये काय अंतर आहे का, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. तो जो हृदयामध्ये भगवंत आहे त्याच्यामध्ये काय अंतर आहे का. अहो, तुकोबाराय एका ठिकाणी एका अभंगामध्ये म्हणतात, भगवंताला, विठ्ठलाला म्हणतात की न करी आता आळस बेरू. भगवंता, हे विठ्ठला, अरे तू आता आळस करू नकोस, आता तू आमचा अव्हेर करू नकोस. न करी आता आळस बेरू, व्हावया दुरी कैसा अंतरू. मला हे सांगायचंय की व्हावया दुरी कैसा अंतरू. अरे भगवंता, तू आमच्या हृदयातच आहे आणि दूर व्हायला कुठला अंतर आहे, नाही का. अंतर संचरोनी राही हृदया माझी. तुका
दृष्टांताकडे आलो. आता अजून 2 दृष्टांत आहेत. एकाच ओवीमध्ये 2 दृष्टांत आले. ज्ञानोबा काय म्हणतात की बहुमृग जळ देखोनी डोळा की जे अमृताचा गिळीता गळाळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. एकाच ओळीमध्ये 2 दृष्टांत. बहुमृग जळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळीता गळाळा. आता हे 3 दृष्टांत बाजूला ठेवा. ह्या दृष्टांताकडे या की बहुमृग जळ देखोनी डोळा. एखाद्या मनुष्याने काय बघितलं? फक्त मृगजळ बघितलं आणि त्याच्या मुखामध्ये जे अमृत पडलेलं होतं, अमृताची गुळणी दैवयोगाने त्याच्या मुखामध्ये होती. त्यानं काय केलं? की अमृताची गुळणी थुंकून टाकली महाराज. बहुमृगजळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळीता गळाळा. अमृत जे तोंडातलं होतं त्यानं ती गुळणी थुंकून टाकली. हे झालं एक उदाहरण. आणखी एक उदाहरण असं की तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. गळ्यामध्ये काय आहे? परिस आहे. परिस कुणी बांधला? वाडवडिलांनी बांधला होता. एक कोळ्याचा मुलगा होता नाही का. दृष्टांत आपण दृष्टांताची मजा घेऊ शकतो. एक कोळ्याचा मुलगा आणि कोळ्याच्या मुलाच्या गळ्यामध्ये त्याच्या वाडवडिलांनी काय बांधला होता? परिस. परिस म्हणजे काय? परिस म्हणजे एक दगड. पण तो दगड म्हणजे काय सर्वसामान्य दगड आहे का? नाही. लोखंडाला जर स्पर्श झाला त्या दगडाचा तर लोखंडाचं रूपांतर कशामध्ये होतं? सोन्यामध्ये होतं. असा असणारा तो दगड म्हणजे परिस नाही का. असा असणारा दगड म्हणजे परिस. तो गळ्यामध्ये बांधलेला होता. मग तो कोळ्याचा मुलगा असा समुद्राच्या किनारी फिरता 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 त्याला काय दिसलं? एक शिंपली दिसली. शिंपली चककताना दिसली. मग त्यानं ती शिंपली उचलली महाराज आणि तो शिंपलीने हळू लागला. काय सुंदर शिंपली दिसते ना. आणि हे काय माझ्या गळ्यामध्ये बांधलंय आमच्या म्हाताऱ्यानं नाही का. आमच्या आजोबाने हे काय बांधले गळ्यामध्ये? असा विचार करत 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 त्याची नाव त्याची बोट अशी खोल समुद्रामध्ये गेली महाराज. आणि खोल समुद्रामध्ये गेल्यानंतर त्यानं काय केलं? आपल्या परिसाला हात घातला आणि खसकन तो परिस तोडला. आणि जसं पक्षी हाकण्याकरता गोपन फिरवली जाते ना, आता ती गोपन हातामध्येच ठेवली जाते आणि त्यातला जो दगड आहे तो फक्त सोडला जातो. पण त्यानं तसं नाही केलं. त्यानं ती जी गळ्यातला धागा होता ज्याच्यामध्ये परिस बांधलेला होता तो बिरबिर 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 फिरकावला आणि खोल अशा समुद्रामध्ये फेकून दिला महाराज. महाराज आता हे सगळेच्या सगळे दृष्टांत कुणासाठी? हे सगळेच्या सगळे दृष्टांत कुणासाठी? अहो मृगजळ बघून अमृताची गुळणी थुंकणारा कोण आहे? आपण आहे. किंवा आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीचीच किंमत न कळणारे कोण आहे? तर आपणच आहे. दरदूर वृत्ती मगाशी सांगितलेली गोचिड वृत्ती किंवा निदैवी वृत्ती पुन्हा जवळ आहे. आपल्या जवळच आहे. आपल्या जवळ असणारी ज्ञानेश्वरी आपल्याला उकळायला वेळ आहे का? नाही. किंवा आपल्या जवळ असणारं संत साहित्य अभ्यासायला आपल्याला वेळ आहे का? नाही. मग हे जे साहित्य आहे हे साहित्य काय करतं? तर आपलं भय घालवणार हे साहित्य अभंगाच्या 3य चरणामध्ये. हे ज्ञानेश्वरी वदता
अहममतेची लवडसवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळते ठेवली. आणि मग पुन्हा सांगतात की एरवी मी तरी कैसा, मुखा प्रतिका भानू जैसा, काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. मी जर बघाय गेलो तर मी कसा आहे, तर जसा सूर्य तुमच्या समोर आहे तसा मी सर्व प्राणी मात्रांना नेहमी सन्मुख आहे. पण त्या सूर्याच्या मध्ये एक दोष आहे, त्या सूर्याच्या मध्ये एक कमीपणा आहे. काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. म्हणजे तो सूर्य दिवसा दिसतो, रात्री दिसत नाही. भगवंत सांगतात तेवढा कमीपणा सुद्धा माझ्यात नाही. एरवी मी तरी कैसा, मुखा प्रतिका भानू जैसा. मी कसा आहे तर जसा सूर्य सदैव सन्मुख आहे तसा मी तुम्हाला सदैव सन्मुख आहे, नाही का. अशा पद्धतीने भगवंत सांगतात. भगवंतानी काय केलं तर अर्जुनाच्या मनातला मोह घालवला. ज्ञानोबा म्हणतात की ही भगवद्गीता कशी आहे तर गीता ही जणू काय सप्तशती देवी आहे. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदले असे. अर्जुनाचा मोह घालवणारी ही देवी आहे, नाही का. ही भगवती देवी आहे, जणू सप्तशती 700 श्लोकाची गीता म्हणजे मोह घालवणारी मंत्र प्रतिपाद्य भगवती गीता आहे. ज्ञानोबा या गीतेबद्दल बोलतात. ज्ञानोबा म्हणतात, नीट ऐका, आता शेवटचे 5 मिनिटात सेवा समाप्त करतो. गीतेबद्दल ज्ञानोबा म्हणतात की साताही सागराते सोपे भरिता अमृते, दुवाळ नोहे तारंते चंद्र करिता. ज्ञानोबा काय म्हणतात, साताही सागराते सोपे भरता अमृते. 7 समुद्र सुद्धा अमृतानं भरून टाकणं सोपं आहे मला. खरोखर सोपं आहे का हो महाराज? अमृताचा एक थेंब मिळायला दैवयोग लागतो. तिथं ज्ञानोबा काय म्हणतात की 7 समुद्र 7ही सागराते सोपे भरता अमृते. महाराज त्यांच्याकरता ही सोपी गोष्ट आहे, त्यांच्याकरता ही हाताचा मळ आहे. 7ही सागराते सोपे भरता अमृते, दुवाळ नोहे तारंते चंद्र करता. ज्ञानोबा म्हणतात की आकाशामध्ये जितक्या म्हणून चांदण्या आहेत ना, त्या सगळ्या चांदण्याचं चंद्र करणं माझ्याच्या नाव उघड नाही. बर संपूर्ण पृथ्वी गोल सोन्यानं मडवणं माझ्याच्या नाव उघड नाही. जेवढी म्हणून झाडं आहेत तेवढी झाडं कल्पतरू करणं माझ्याच्या नाव उघड नाही. जेवढे म्हणून दगड आहेत तेवढे सगळे दगड चिंतामणी करणं माझ्याच्या नाव उघड नाही. 5 दृष्टांत ज्ञानोबा 11व्या अध्यायामध्ये देतात. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. पण गीतेचं वर्म कळणं इतकी सोपी गोष्ट नाही. ज्ञानोबा म्हणतात की पहिल्या अध्यायामध्ये म्हणतात की हा भगवान शंकर ध्यानस्थ बसलेला होता. आणि मग ध्यानस्थ बसलेला असताना देवी पार्वती प्रश्न विचारते की तुम्ही कशाचं ध्यान करताय. त्यावेळेस मग भगवंत सांगतात की ही गीता कशी आहे तर ही गीता नित्य नूतन आहे. हे देवी भगवती तुझं जसं रूप नित्य नूतन आहे तशी ही गीता नित्य नूतन आहे महाराज. म्हणजे गीतेचं वर्म सहजासहजी कळत नाही. गीता ही कशी तर नित्य नूतन आहे. जसजशी आपण वाचायला सुरुवात करू तसतशी ही गीता आपल्याला नित्य नूतन वाटेल. अहो महाराज, आकाशामध्ये आपल्याला कधी कुठला ग्रह सापडेल नाही का, हिरे असणारा नाही का, माणिका असणारा ग्रह कुठला सापडेल काय सांगता येत नाही. अनंत आकाश आहे. तसं ही गीता सुद्धा कशी अनंत आहे. ही ज्ञानेश्वरी सुद्धा कशी आहे अनंत आहे. असो, एकदा मोठ्या प्रेमानं आपण संतांचं भजन करूया की ज्या संतांच्या कृपेमुळं आपणाला ही संतांचं साहित्य त्यांच्याच कृपेमुळं कळतं. त्या संतांचं एकदा मोठ्यानं प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी सनेले, येत माझे चिवले पायी कपन. असो, या ठिकाणी अभंगावरती यथाशक्ती यथामती बोलण्याचा प्रयत्न केला. आता आपली वेळ झालेली आहे, वेळेच्या पुढे जाणं योग्य नाही का. परत कधी ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण राहिलेली ज्ञानेश्वरी, राहिलेली गीता ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात आपण पूर्ण करूया. त्या जन्मात नाही त्याच्या पुढच्या जन्मात घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म यासाठी देवा, मी पुन्हा 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 काय करेल तर जन्म घेईन. जसं तुकोबराय म्हणतात
यामध्ये जो आनंद आहे तो महाराज आनंद दुसरीकडे कुठंच नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. तसं या ठिकाणी मृदंगाची सेवा करणारे आमचे अक्षय महाराज असतील, त्याचबरोबर गायनाची सेवा करणारे माऊली महाराज असतील, त्यांचे परममित्र या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर पेटीला खूपच सुंदर असे साथ करणारे आपल्या भागातील वैभव असणारे बबन नाना या ठिकाणी उपस्थित आहेत तळ्याचे. म्हणजे अक्षरशः कीर्तनकार जो काही बोलेल, आता माझं काय सुरामध्ये नाही, पण जसं सुरात येईल तशी त्यांची बोटं तिथं बरोबर ते कॅच करतात. त्याचबरोबर प्रतिवर्षी आपल्याला चोपदरकीची सेवा करणारे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ही झालेली सेवा त्यांच्याही चरणी अर्पण करतो. त्याचबरोबर आमच्या गावचे दिंडीचे, आपल्याच गावचे दिंडीचे बाबा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपणा सर्व वारकऱ्यांच्या चरणी इकडे तात्या आहेत, दादा आहेत. खर तर नाही का, म्हणजे तो काळ पाठीमागचा काळ 15-20 वर्षापूर्वीचा, म्हणजे इतका गोड असा काळ. तात्यांच्या घरी जाऊन आम्ही तिकडे ज्ञानेश्वरी वाचायचो, अमोल आणि मी दोघ जण जायचो. पावसाचे दिवस असायचे, मध्ये ओढ्याला पूल वगैरे यायचा, त्यावेळी काही पूल वगैरे झालेले नव्हते. म्हणजे तो काळ खूप गोड होता. पहाटेच्या वेळेस दादांचे काकड्याची सुरुवात व्हायची. सगळ्यांच्या अगोदर कोण उपस्थित असणार तर राजदादा इथं उपस्थित. पलीकडे पाठीमाग आपले विष्णुपंत ते सुद्धा दादा आहेत पाठीमाग, दोघांची जोडी त्यावेळेची. परत हे सगळेच, म्हणजे आता सगळ्यांची काय नावं घेऊ, सगळे इकडं दादा सुद्धा आहेत, सगळे वडीलधारी मंडळी आहेत. एखाद्या लहान मुलानं काय करावं, बापाच्या ताटामध्ये जेवायला बसावं आणि त्यातलाच घास काय करावा, काढावा आणि कुणाला घालावा, बापाच्याच तोंडामध्ये घालावा. बालक बापाची या ताटी निघे आणि बापा त्याची जेव लागे, की तो प्रसन्नतेने वेगे मुखची ओढगे. असं तो काय करतो, बाप मोठं आपलं तोंड करतो आणि तो लहान मुलगा काय करतो, बापाच्या तोंडामध्ये तो घास घालतो. त्या पद्धतीचं हे कीर्तन किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले. या ठिकाणी माता माऊली सुद्धा काकड्याच्या वेळी, त्यावेळेचा काकडा म्हणजे ती पहाट, आणि त्या पहाटेमध्ये ते विठ्ठलाचं दर्शन, परत त्या काकड्याचं ते तेजाचं दर्शन. ज्यावेळेस सूर्योदय काकडा आरती झाल्यानंतर उगवणारा तो सूर्य, ती माता माऊलीच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्या निरंजनाचं तेज, म्हणजे नेमकं तेज कुठलं, मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायचा की ते सूर्याचं तेज चांगलं म्हणावं का निरंजनाचं, का ते माता माऊलीच्या चेहऱ्यावरती असणारं तेज. म्हणजे असं तो प्रसन्न असा तो काकड आरतीचा सोहळा, ते दिवस पूर्वीचे प्रसन्न असं वातावरण. आणि मग ही झालेली सेवा आपणा सर्व माता माऊलींच्या ठिकाणी, इकडे पुरुष बांधव आहेत, पुरुष बांधवांच्या ठिकाणी अर्पण करतो. आणि मी माझ्या वाणीला चाल म्हणताय का, अरे एका जनाला संशय
Oh